नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर सेकंड सेम पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ऑल ब्रँचसाठी हा M2 सब्जेक्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर M2 मध्ये पासिंग किती मार्कला आहे। तर आपण टोटल सब्जेक्ट जो आहे हा टोटल सब्जेक्ट 100 मार्क्ससाठी आहे। 100 मार्क्ससाठी आहे। त्यापैकी तुम्हाला मिनिमम मार्क्स किती घ्यायचे आहेत? 40 मार्क्स घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर हे 100 मार्क्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, 100 मार्क्सचं 30 मार्क्सचे तुमचे 30 मार्क्सचे क्लास टेस्ट होणार आहे। ठीक आहे, 30 मार्क अशा दोन क्लास टेस्ट होणार आहेत आणि त्याचा ॲव्हरेज काढून तुम्हाला 30 आणि 30चे दोन होणार आहेत। त्याचा ॲव्हरेज काढून तुम्हाला 30 पैकी मार्क दिल्या जातात, राईट। आणि दुसरा 70 मार्क्सचा तुमचा फायनल पेपर होणार आहे। तर ह्या 30 आणि 70 दोन्ही मिळून तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे आहेत? 40 मार्क्स घ्यायचे आहेत। ठीक आहे, आता एखाद्या विद्यार्थ्याला समजा क्लास टेस्ट 1 मध्ये 25 मार्क्स मिळाले आणि क्लास टेस्ट 2 मध्ये समजा या ठिकाणी 25 मार्क मिळाले, मग त्याचा ॲव्हरेज किती येईल रे? 25 येईल। म्हणजे त्याला क्लास टेस्ट मध्ये 25 मार्क मिळाले, म्हणजे त्याला 70 पैकी किती मार्क्स घ्यायचे आहेत? 70 पैकी 15 मार्क्स घ्यायचे आहेत। ठीक आहे, म्हणजे हे 25 आणि 15 मिळून किती झाले? 40। ठीक आहे, अजून एखादा दुसरा विद्यार्थी आहे, समजा त्याला क्लास टेस्ट 1 मध्ये फक्त 15 मार्क मिळाले, क्लास टेस्ट 1 मध्ये 15 आणि क्लास टेस्ट 2 मध्ये 14 मार्क्स मिळाले, राईट। 14 मार्क्स मिळाले, मग त्याचा ॲव्हरेज, ह्या दोघांचा जर ॲव्हरेज कॅल्क्युलेट केला आपण तर 14.5 येते, पण अप्रॉक्सिमेटली ते किती होणार आहे? 15च होणार आहे। म्हणजे क्लास टेस्ट मध्ये त्याला किती मार्क मिळाले? 15। म्हणजे मेन पेपर मध्ये त्याला 70 पैकी किती मार्क्स घ्यायचे आहेत? मग 25 मार्क्स घ्यायचे आहेत। ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही मिळून तुम्हाला किती व्हायला पाहिजे? 40 मार्क्स व्हायला पाहिजे। तर हे अशा पद्धतीनं हे M2चं पासिंग आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाउट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या या मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासच्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करून घ्या। त्याच्यामध्ये बरेच कंटेंट जे आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, जसं की सॅम्पल क्वेश्चन पेपर्स असतील, त्यानंतर काही नोट्स असतील, त्यानंतर काही तुमचा सिलेबस असेल, असं बरंच काही त्या ॲपमध्ये आहे। आणि या यूट्यूबच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या दोन्ही लिंकवर क्लिक करून ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या, म्हणजे त्या ग्रुप्समध्ये सुद्धा पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळत जातील। तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।